महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रमाला प्रभाग 10 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। नागरिकांच्या समस्या जाणून विकासाचा घेतला ध्यास। कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या थेट त्यांच्या दारी जाणून घेण्यात आल्या। परिसरातील पाणी टंचाई, स्वच्छता, रस्ते, गटार व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला। नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर येणाऱ्या काळात प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होते आहे। नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत नगर परिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। यावेळी कर्जत नगर परिषद नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे, मुख्य अधिकारी श्री तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री संतोष पाटील, प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक श्री अशोक राऊत, सौ मानसी कनिटकर, सौ हर्षाली गायकवाड तसेच नगर परिषदेचे सर्व माननीय नगरसेवक, नगरसेविका, सभापती, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांचा हा प्रभाग आहे। त्यावेळेला 1 ते 2 वेळा या प्रभागातूनच्या नगरसेविका म्हणून गेल्या, त्यामुळे इथल्या असलेल्या प्रश्नांची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे। बहुतांश प्रश्न जे आहेत ते आरोग्याशी संबंधित आहेत। सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची दुरुस्ती आणि वरचा डम्पिंगचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्या समस्येवरती आम्ही आज कर्जत नगर परिषदेमध्ये सर्व नगरसेवक बसून त्याच्यावरती विचारविनिमय करून त्यातून योग्य तो पर्याय करण्याचा प्रयत्न करू। डम्पिंगच्या संदर्भात आपण चर्चा केली, खूप मोठा हा विषय आहे गावातला, तर कशा पद्धतीने त्याच्यावर भविष्यकाळात तोडगा काढला जाणार? कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, गटनेते आणि सर्व नगरसेवक त्याच्यावरती आम्ही एकत्रितरित्या बसून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्याच्यावरती आपल्याला काही अंमलबजावणी करता येईल असा सर्व नगरसेवक म्हणून आम्ही प्रयत्न करू। स्वच्छतेच्या बाबतीत थोड्या तक्रारी आहेत की गाडी येत नाही, वेळेवर कचरा संकलन केलं नाही जात, तर याविषयी काय आपण आरोग्य सभापती म्हणून प्रतिक्रिया द्या? कर्जत नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर 2 वर्षाचा प्रशासक कालखंड होता। आत्ताच नव्याने आमची समिती तयार झालेली आहे, त्यामुळे आम्ही याच्या पुढील काळामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कर्जत नगर परिषदेमार्फत देण्याचा आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्याकडनं आहे। या प्रभागात आपण जर इतर प्रभाग पाहिले तर सुसज्ज असे गार्डन वगैरे आहेत, परंतु गुंगे प्रभागामध्ये तशा पद्धतीचं गार्डन वगैरे दिसून येत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपलं कसं नियोजन असणार आहे? कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून नमो उद्यान म्हणून नुकताच योजना आली आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे। त्या गार्डनचे वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये वर्षभराच्या आतमध्ये एक नवीन सुसज्ज असं गार्डन गुंडगे गावासाठी उपलब्ध होईल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।